सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी यंदा घसरली। याचा परिणाम नेमका कोणत्या उमेदवारावर होणार हे 23 मे रोजीच कळणार। सोलापूर लोकसभेसाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52% मतदान मतदारांनी केलं। दुपारचं ऊन टाळण्यासाठी सकाळी मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती। एकूण 18,50,002 मतदारांपैकी 5 वाजेपर्यंत 9,62,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला। मात्र ही यंत्र हाताळण्यास योग्य नसल्याने त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 29 व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आली, तर 10 बॅलेट युनिट्स 15 कंट्रोल यंत्र बदलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान होतं आणि ते अतिशय निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। आज 5 वाजेपर्यंतची आकडेवारी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। अजूनही मतदार रांगेमध्ये उभे आहेत। जवळजवळ 72 ठिकाणी मतदार रांगेमध्ये उभे आहेत। त्यांचं मतदान देखील पूर्ण केलं जाईल आणि आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये 52.01% म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 18 लाख मतदार होते, त्यापैकी 9,62,000 एवढ्या मतदारांनी आज मतदान केलेलं आहे। आजच्या या सकाळी 6 वाजता मॉक पोलपासून ते संध्याकाळी 6 आणि पोल समाप्तीपर्यंत जे आपण मतदान यंत्राच्या बद्दलच्या ज्या काही तक्रारी होत्या आणि ते मतदान यंत्र जे आहेत की प्रत्यक्ष 7 वाजता मतदान चालू झाल्यानंतर बॅलेटिंग युनिट जे आहे ते 18 आपल्याला रिप्लेस करावे लागले, कंट्रोल युनिट 15 रिप्लेस करावे लागले, तर व्हीव्हीपॅट 29 एवढे रिप्लेस करावे लागले। प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी जे व्हीव्हीपॅट 155 रिप्लेस करावे लागले, मात्र प्रत्यक्ष मतदान चालू असताना 29च व्हीव्हीपॅट रिप्लेस करावे लागले। EVM व्हीव्हीपॅटच्या यंत्रामध्ये जो बिघाड होत होता त्यामुळे मतदारांच्या रांगा ज्या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कायद्यातील आणि निवडणूक कायद्यातील स्पष्ट तरतूद लक्षात घेता जरी त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेलं असेल तरी 6 वाजता मतदान केंद्रावर जो मतदार उपस्थित असेल त्याचं मतदान करून घेतलं जाईल। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची जी मागणी होती की वेळ वाढवून द्यावी तर तशी काहीही अवस्था किंवा हे निर्माण झालेली नाही। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सकाळच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडण्याच्या घटना घडल्या। बंद पडलेल्या मशीन्सची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार तलाठ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती।